मित्रांनो, आज मी तुमच्याशी मनापासून बोलायला आलो आहे. कोणतं पुस्तकातलं ज्ञान नाही, जळजळ शब्द नाहीत, फक्त तीच सत्य गोष्ट जी आपण सगळे जाणतो पण मान्य करत नाही. वेळ खूप वेगाने निघून जात आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट आपल्या आयुष्यातून कमी होत आहे आणि आपण सतत म्हणत राहतो उद्यापासून सुरू करू, पण खरं सांगायचं तर उद्या कधीच येत नाही. आज तुमच्याकडे जो वेळ आहे तीच तुमची खरी संपत्ती आहे. जो वेळ गेला तो परत येणार नाही आणि जो आज आहे तो जर तुम्ही वाया घालवला तर येणारा उद्या तुम्हाला कधीच माफ करणार नाही. जरा विचार करा, लहानपणापासून आजपर्यंत किती वेळ निघून गेला आहे. किती वेळा तुम्ही स्वतःला सांगितलं आता बदलणार, आता मेहनत करणार, आता काहीतरी मोठं करणार. पण मग मोबाईल आला, सोशल मीडिया आलं, मित्रांच्या गप्पा आल्या, आळस आला आणि तुम्ही पुन्हा सगळं पुढे ढकललं. आणि पाहता पाहता आणखी 1 वर्ष निघून गेलं. आजही तुम्ही त्याच जागेवर उभे आहात जिथे काल उभे होता. फरक इतकाच आहे की आता वेळ आणखी कमी उरला आहे. वेळ कुणाची वाट पाहत नाही, ना श्रीमंताची, ना गरिबाची, ना ताकदवानाची, ना कमजोराची. वेळ फक्त चालत राहतो, न थांबता न अडकता. आणि जो त्याच्यासोबत चालत नाही तो मागे पडतो. जगात तेच लोक पुढे जातात जे वेळेची किंमत ओळखतात. बाकी लोक फक्त नशिबाला दोष देत राहतात आणि म्हणतात आमच्यासोबत असंच का होतं. पण खरं तर त्यांनी आपल्या वेळेची कदरच केली नाही. आज तुम्ही तरुण आहात, तुमच्याकडे ताकद आहे, बुद्धी आहे, संधी आहेत. आज जर मेहनत केली तर उद्या आयुष्य सोपं असतं. पण आज जर तुम्ही आळस निवडला, आराम निवडला, टाईमपास निवडला तर उद्या फक्त पश्चाताप उरेल. पश्चाताप ही खूप धोकादायक गोष्ट आहे मित्रांनो. तो रात्री झोपू देत नाही. तो एकांतात तुम्हाला आतून खाऊन टाकतो. तो तुम्हाला दररोज आठवण करून देतो की त्या दिवशी मेहनत केली असती, त्या दिवशी धाडस केलं असतं तर आज माझं आयुष्य काहीतरी वेगळंच असतं. आज तुम्ही वेळेला हलक्यात घेत आहात, उद्या वेळ तुम्हाला हलक्यात घेईल. आज तुम्ही म्हणत आहात आताच मजा करू, आताच आराम करू, अजून खूप वेळ आहे. पण लक्षात ठेवा, आयुष्य टाईमपास करण्यासाठी मिळालेलं नाही, आयुष्य काहीतरी करून दाखवण्यासाठी मिळालेलं आहे. प्रत्येक मोठा माणूस कधी ना कधी त्याच वळणावर होता जिथे तुम्ही आज उभे आहात. फरक इतकाच होता की त्यांनी त्यावेळेस ठरवलं होतं की आता वाया जायचं नाही, आता आपलं आयुष्य बदलायचं आहे. मित्रांनो, तुमच्याकडे खूप वेळ कमी आहे आणि स्वप्न मोठी आहेत. जर तुम्हाला खरंच काहीतरी बनायचं असेल तर आजपासून नियम बनवा की दररोज काहीतरी असं करीन जे मला माझ्या ध्येयाच्या जवळ नेईल. जरी 1 तास असला, जरी अर्धा तास असला, जरी 15 मिनिट असली तरी रोज करा. सातत्याने छोटं मोठं काम केल्यानं मोठं यश मिळतं. जे लोक रोज थोडी थोडी मेहनत करतात तेच एक दिवस जगाला दाखवतात की ते काय आहेत. आज मेहनत कठीण वाटेल पण उद्या त्याच मेहनतीची गोडी मिळेल. आज आळस छान वाटेल पण उद्या त्याच आळसाची शिक्षा मिळेल. आयुष्यात 2 प्रकारच्या वेदना असतात मित्रांनो. एक मेहनतीची वेदना आणि दुसरी पश्चातापाची वेदना. मेहनतीची वेदना काही काळासाठी असते पण पश्चातापाची वेदना संपूर्ण आयुष्यभरासाठी असते. आता निर्णय तुमच्या हातात आहे की तुम्ही कोणती वेदना निवडता. आज उठा, आज ठरवा, आज सुरुवात करा. योग्य वेळ येण्याची वाट पाहू नका, कारण योग्य वेळ कधीच येत नाही. जो आज बदलला नाही तो उद्या बदलणार नाही. प्रत्येक दिवस जो तुम्ही ढकलता तो दिवस तुमच्या आयुष्यातून कायमचा निघून जातो आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल काश त्या दिवशी सुरुवात केली असती. मित्रांनो, वेळेचा सदुपयोग करा, नाहीतर एक दिवस हाच वेळ तुम्हाला आठवण करून देईल की तुम्ही तुमचं आयुष्य स्वतः वाया घातलं होतं. त्या दिवशी तुमच्याकडे कोणतेही कारण उरणार नाही, कोणतीही तक्रार उरणार नाही. फक्त एकच गोष्ट उरेल, पश्चाताप. म्हणून आत्ताच सावरून घ्या, आत्ताच जागे व्हा, आत्ताच आपल्या स्वप्नासाठी लढा, कारण नंतर फक्त रडण्यासाठी वेळ उरेल.